आणि त्या गाळ्यामध्ये चपलांची व्यवस्था आहे. बघा आता बघा असं आहे, एवढं पाणी येते त्याला रस्ता नाही आम्हाला इथे. घरात पाणी नाही पियाला आणि पाणी रोडवरती किती चाललंय. त्याचं नुकसान बघा किती झाले. हा चप्पल ठेवल्या त्यांचे बुटांचे दुकान होतं ते पुरा पाण्याने भरून गेलेलं. 8 वर्ष झालं इथे गाळ्यामध्ये कधी पाणी नाही गेलेलं माझ्या. आणि माल भरला आणि कनेक्शन टाकलंय, लोकांना कनेक्शन दिले, पण माझ्या गाळ्यात पाणी भरलं. हे कोण मला भरपाई देणार आहे? आम्हाला घरात प्यायला पाणी नाही, पण माझ्या गाळ्यात पाणी बघा केवढं आहे. पूर्ण मालाचा माझा बघा हे चालता बिलता येत नाही बायकांना. रस्ता सुद्धा नाहीये इथे. गाळ्यामध्ये माल एवढं कोण देणार आहे मालाची भरपाई करून? देणार आहे का? गरीबाला बोलतो धंदे करा, कशाने करायचे हे असे? पुढे जरा पुढे चिखल बघा दाखव गाले बघा, गटर हे आहे नुकसान बघा, हे नुकसान भरती कोण देईल दाखवा. हे रोजचं काय आहे ते सांगा. या या हे सगळे आमच्या चाळीची काय हालत केली नाही. यायला घरातून आम्हाला ना बाहेर जायला बाहेर रस्ता ठेवलाय. हे गटर आहे काय? आमची चाळ माणसं राहतो इथे. आम्ही जनावर राहतात काय? हा प्यायला पाणी नाही ठेवलं आणि हे घाण आमच्या चाळीत सोडलं. कसं आम्ही राहणार? बैठो आपको ये सफाई करके मिलेगा, भरपाई मिलेगा, कुछ भी हो. राहायला जायला एवढा रस्ता नाही राहिला. हे दाखवा. हे बघा, हे बघा, हे बघा पाणी झाले. हे गाळ्यामध्ये पाणी काल काम केलं असंच पाणी सोडून दिलं, पुरं पाणी आमच्या गाळ्यामध्ये आलंय. हे नुकसान बघा आमचं किती झालंय. पूर्ण पाण्यामध्ये माल आहे माझा. माल भरला मी आणि त्याचा उपयोग काय केलाय? पूर्ण गाळ्यामध्ये पाणी भरलंय. दाखवा पाणी, दाखवा जरा पाणी. हे बघ, हे पाणी दाखवा. हे बघा पाणी दाखवा इथं. हा माल माझा नवीन भरलाय. 3 लाखाच्या मालाचा सत्यानाश बघा काय झालाय. मग कोण देणार आहे? एक पण चपला विकली नाही मी अजून, तर हे मालाचा नाश केलाय. काय उपयोग झाला का माझा माल भरून? कोण देणार आहे मला भरपाई? आता ही